तर सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर पडलेत। मागील आठवड्याच्या तुलनेत 10 रुपयांनी कांद्याचे दर घसरलेत। नोव्हेंबरमध्ये चांगले दर, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र दरांना फटका बसलाय। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जी आहे ती कुठेतरी घटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच कांद्याचे दर देखील कमी झाल्याचे चित्र जे आहे ते या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील नंबर 2 ची बाजार समिती मानली जाते। कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक जी आहे ती या बाजार समितीमध्ये येत असते। त्याचबरोबर दक्षिणेचं द्वार म्हणून देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला मानलं जातं आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत व्यापारी आहेत। ॲव्हरेज मार्केट आता चाललं सध्याला 20 पासून 45 एखादा वक्कल 5000 पर्यंत चाललं मार्केट। आता याचं कारण म्हणजे तर चौकडे जेवढं पण म्हणजे जिल्हे आहेत प्रॉपर तिकडचा माल चालू आहे। दुसरा म्हणजे तर केरला आणि तामिळनाडूला पाऊस चालू आहे, याच्यामुळे जरा रेट डाऊन झाला आहे। 1000 रुपयांनी कांद्याचे दर जे आहे ते पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच या सर्वाचा फटका जो आहे तो शेतकऱ्याला देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TVN मराठी।